राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडते। यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या 54 जिल्हा परिषद गट आणि 108 गणांसाठी जे आहे ते निवडणूक होत आहे। सकाळपासूनच मतदार जे आहे ते घराच्या बाहेर पडून मोठ्या प्रमाणात आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावताना पाहायला मिळतात। एकूणच 54 जिल्हा परिषद गटासाठी 247 उमेदवार जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला मिळत आहेत, तर 108 गणांसाठी 433 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। परभणीची निवडणूक विशेषतः वेगवेगळ्या कारणाने सातत्यानं लक्षवेधी ठरलेली पाहायला मिळते। अनेक भागामध्ये जे आहे ते सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोध आहे, तर कुठं पती पत्नी जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचे पाहायला मिळतात, तर अनेक ठिकाणी चुलत भाऊ सुद्धा निवडणुकीच्या विरोधात एकमेकांच्या विरोधात उभे असल्याचं पाहायला मिळतं। पोलिसांनी ही निवडणूक प्रक्रिया संपूर्ण अतिशय शांततेत आणि निर्भीड पद्धतीने पार पडावी यासाठी 4000 पेक्षा जास्त असा तगडा पोलिसांचा बंदोबस्त लावलाय। ड्रोन असतील, ड्रोन कॅमेऱ्याचा वापर यासाठी केला जातो। CCTV कॅमेरे वेगवेगळ्या ठिकाणी बसवण्यात आले आणि गरुड व्हॅनचा सुद्धा विशेषतः या निवडणुकीमध्ये एकूणच वापर केलेला पाहायला मिळतो। निवडणूक विभागानं मोठ्या प्रमाणात तयारी केली होती। हजारो कर्मचारी जे आहेत या निवडणुकीच्या कामाला लागले आहेत आणि मतदार राजा जे आहे ते आपला मतदानाचा हक्क बजावून आपला गाव पुढारी जो आहे तो निवडण्याचं काम करताना पाहायला मिळतं। एकूणच ही दिवसभरामधल्या सगळ्या अपडेट्स ज्या आहेत ते वेगवेगळ्या निवडणुकीच्या आपण देणारच आहोत, पण मतदार आता कुणाच्या जोडीमध्ये आपलं मतरूपी दान टाकतात आणि कुणाला आपल्या गटाचा पुढारी निवडतात, पंचायत समितीचा पुढारी निवडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, बोर्डी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।